नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेले 2 महिने ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला ज्योतिष विज्ञान आणि अध्यात्म या अनुषंगाने आपल्या दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवरती छोटे उपाय सांगून आपल्याला या कार्यक्रमातून वेगवेगळे मार्ग दाखवतायत. आपल्याला जर काही अशा समस्या असतील तर त्यांच्या मुंबई पुणे या कार्यालयाचे संपर्क पत्ते, ईमेल आयडी, त्याचबरोबर वेब आयडी आम्ही दाखवतोय. हे आपण टिपून घ्या. या संपर्कावरती आपण जरूर फोन करा आणि त्यांची भेटीची वेळ आधी निश्चित करा. त्यांना भेटा आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरचे सोपे उपाय त्यांच्याकडनं जाणून घ्या. आज आपण पाहणार आहोत व्यवसाय आणि नोकरी यामधल्या चढ उतारांविषयीची काही कुंडली ते आपल्याकडे घेऊन आल्यात आणि त्यामध्ये काही मान्यवरांच्या कुंडली आहेत, काही व्यावसायिकांच्या कुंडली आहेत. त्यामध्ये काय नेमक्या समस्या होत्या, त्याच्यावरती त्यांनी कसे उपाय त्यांना सांगितले हे आपण जाणून घेणार आहोत. आपण त्यांचं स्वागत करूयात. आनंद कुमार, आपलं खूप खूप स्वागत. जय माता दी. आपण व्यवसाय आणि नोकरी यामधले चढउतार बघितले होते. आज तुम्ही काही कुंडली आमच्याकरता आणल्यात. आपण पहिले कोणाची कुंडली पाहणार आहोत? उस्मानाबादचे एक यजमान आहेत, तर त्यांची कुंडली मागील आठवड्यात आले होते. अनिल पवार. अनिल पवारांचा त्यांचा 1 नोव्हेंबर 1968 जन्म आहे आणि सकाळी 7:30 वाजता जन्म वेळ आहे. व्यवसायात यशाचे टप्पे पार केल्यानंतर काही अपयशाच्या घटना सुद्धा त्यांच्या आयुष्यात घडल्या आहेत. तर ते तुमच्याकडे आले ते समस्या घेऊन, त्यावर तुम्ही काय उपाय सांगा? नाही, आता यांच्या अपयशाची आधी कारण जाणून घेऊ. कारण अशा कुंडल्यांमध्ये आपल्याला अनेकदा अशा लोकांमध्ये कारण त्याची महत्वाची आहेत. कारण यांची जन्मस्थ कुंभ राशी आणि व्याघात नावाचा योगात जन्म झालेला आहे. आता व्याघात नावाच्या योगात जन्म ज्यांचा होतो त्यावेळी यांच्या आयुष्यामध्ये नेहमी घात होतात, फसवणूक होतात आणि ह्या इस्माची वारंवार अनेकदा फसवणूक झालेली आहे. ज्या इस्माची अनेकदा वारंवार फसवणूक झालेली आहे. ज्या विषयांसाठी माझ्याकडे आले होते आर्थिक सुबत्ता, त्यांच्या काही एकर जमीन यांनी विकून धंद्यात पैसे टाकले पण धंद्यातले यश आले नाही आणि 2 मित्रांनी यांना फसवलेलं आहे. अनेक मित्रांनी फसवलं पण व्यवसाय अनुषंगाने 2 व्यवसाय त्यांची फसवणूक झालेली आहे. याचं कारण आहे की यांच्या पत्रिकेत गुरु नावाचा ग्रह हा मृत अवस्थेत होता. अच्छा. स्क्रीनवर पत्रिका दाखवते. पत्रिकेमध्ये लक्षात येईल की व्याहाभावामध्ये जो कर्जबाजारीपणा पाहतो इथे यांचे असंख्य ग्रह बसलेले आहेत. इथे मंगळ आहे, केतू आहे, गुरु आहे, हर्षल आणि बुध आहे. आता बुध व्याहात आहे, तो चांगला ग्रह मानला जातो, तो उच्च आहे. कन्या राशीचा बुध म्हणजे हा उच्च मानला जातो. आता कन्या राशी बुध असल्यामुळे हे लोक शाब्दिक विश्वास ठेवणारे लोक असतात. अच्छा. याच पवारांनी दुनियावरती म्हणजे मित्रांवरती की व्यवसाय अनुषंगाने अनेकांनी विश्वास टाकला आणि योगायोगाने व्याघात नावाच्या योगात जन्म झाल्यामुळे त्यांचा अनेकदा फसवणूक झालेली आहे. आता धन व्याहा स्थानामध्ये गुरु नावाच्या ग्रहासोबत केतू नावाचा ग्रह आला, त्याला चांडाळ योग मानला जातो. त्याचे चांडाळ योग म्हणजे यांना फसवणारेच लोक अनेकदा भेटलेत. आणि योगागन तिथे अंगारक नावाचा गुरु सोबत, गुरु अशुभ अवस्थेत आहे, मंगळ अशुभ अवस्थेत आहे, याला अंगारक नावाचा योग मानला जातो. तर अंगारक घाई गडबडीत हे सगळे निर्णय घेतात. अंगारक नावाचे लोक घाई गडबडीत निर्णय घेतात, कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास न करता त्यात उतरतात आणि अशी लोक आयुष्यात अपयश होतात. त्यातले हे एक पवार आहेत. आता पवारांच्या दुसरी गोष्ट काय आहे, यांचं शिक्षण कमी आहे. यांच्या लाभस्थानामध्ये मागच्या शिक्षणाच्या विषयामध्ये यांचं शिक्षण यांचं पत्रिकेत कमी दाखवतंय. कारण लाभस्थानामध्ये यांचं शिक्षण कमी आहे. त्यांचं शिक्षण फक्त 12वी आहे आणि 12वी शिक्षण असल्यामुळे धडपड करण्याची यांची वृत्ती असल्यामुळे यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ह्या व्यवसायाच्या अनुषंगाने. आणि व्यवसायात स्थिरता मिळणारच नाहीये. कारण व्यवसायाचा कारकग्रह, लाभस्थानाचा कारकग्रह हा युवा अवस्थेत आहे. मनाचा कारकग्रह चंद्र मृत अवस्थेत आहे. मनाचा कोणताही विचार नाही, बुद्धीचा कोणताही विचार नाही, म्हणजे उथळपाळ खळकाट असाच प्रकार आहे. यांना आता मी सुचवलेले उपाय आहेत. एकतर यांनी आपल्या स्वतःना व्यवसायच करू नये. अच्छा. यांनी स्वतःना व्यवसायच करू नये. यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह धनस्थानात आहे. यांची धर्मपत्नी यांच्या नावाने व्यवसाय करण्यास मी सूचित केलेलं आहे. अनुषंगाने धर्मपत्नी जी आम्ही त्यावेळी पत्रिका पाहिली तर व्यवसायाच्या अनुषंगाने, स्थिर व्यवसायाच्या अनुषंगाने यांची धर्मपत्नीची कुंडली बऱ्यापैकी चांगली होती. पहिला उपाय सांगितलं की यांनी धर्मपत्नीच्या नावाने व्यवसाय चालू करावा. मात्र यांची चांडाळ नावाचा योग, अंगारक नावाचा योग शांत करावा, व्याघात नावाचा योग शांत करावं. याने पत्रिकेमध्ये असणारे अशुभ नावाचे ग्रह मंगळ आहे, केतू आहे, यांचं यांनी शांत निवारण करून घ्यावं. म्हणजे अंगारक शांत करावा, चांडाळ योग शांत निवारण करावं. मंगळाचे, गुरुचे नियमित जाप करावेत, गुरुचरित्राचं नियमित पारायण करावं, सात्विकता ठेवावी आणि छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टीला गुरुचा सल्ला घेतल्याशिवाय, मग सगुण असेल निर्गुण असेल, गुरुचा सल्ला घेतल्याशिवाय यांनी कोणतंही कार्य सुरू न करणे. साधारण यांच्या 46 गुरुवार, 46 आठवडे, जवळजवळ 9 ते 10 महिने यांनी दत्ताच्या मंदिरात, स्वामींच्या मंदिरात
अथवा सद्गुरूच्या कोणत्या जे मानणारे देव असतील त्या मंदिरात शिंपल्यामध्ये यांनी जर साजूक तुपात देवा लावतात यांचा आयुष्याचा मोती आयुष्यात सोनं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीये. फक्त फक्त मी सांगेल की एका वर्षाच्या कालखंडात यांची प्रगती बऱ्यावरून चांगली असेल, परंतु बायकोच्या नावाने व्यवसाय चालू केला तर आणि पत्रिकेतले ग्रहदोष निवारण केलं तर आणि योगायोगाने यांनी ते सर्व करून घेतलेले आहेत. माझं प्रामाणिक मत आहे यांच्या आयुष्यात प्रगती निश्चित राहील. दुसरी गोष्ट एक मंगलिक आहे, हे लोक मंगलिक आहेत, त्यांना लग्नही उशिरा झालेलं यांचं. उस्मानातचे यजमान आहेत यांच्या वयाच्या 31 वर्ष लग्न झालेलं आहे. मंगळ दोष होता आणि पत्रिकेतल्या पंचम स्थानामध्ये असणारा चंद्र हा लग्नामध्ये व्यत्यय आणणारा होता आणि विशेष म्हणजे मंगलिक असल्यामुळे सप्तमेशाचा मालक व्यायात असल्यामुळे यांना लग्नही यांचं उशिरा झालेलं आहे. तर पुढील काळामध्ये यांच्या आयुष्यात प्रगती नक्कीच संभवते आणि योगायोगाने यांची महादशाही दशा आणि महादशांचा तेवढाच जीवनात परिणाम असतो. यांची 2017 पर्यंत केतूची महादशा आहे आणि कर्जबाजारीपणा ही दाखवत होता आणि ते सगळे मायनसमध्ये आहे. केतूची महादशा ही सगळी मायनसमध्ये आहे. तर आपल्या दशांचा विचार करावा, आपल्या ग्रह नक्षत्राचा विचार करावा, व्यवसाय करण्याच्या अगोदर ह्या सगळ्या विचार कराल तर आपल्याला अपयश कधीच येणार नाही हे निश्चित तुम्हाला मी सांगू शकेल. ह्या पवारांच्या बाबतीमध्ये हे तसंच काहीतरी अधोगतीची कारणं होती ही आणि त्याच्याने उपाय केलेत, सांगितले सर्व उपाय त्यांनी करणार आहेत आणि करायला चालू सुद्धा केलेत. त्यांना यश मी सांगेल की पुढच्या वर्षाच्या या ऑगस्ट महिन्यापर्यंत त्यांची गाडी 100% 1,00,000% रुळावर असेल. खरंय. खरं तर अशी परिस्थिती जेव्हा येते म्हणजे चारी बाजूनी कोंडी झालेली असते, काही सुचत नसतं, अशा वेळेला म्हणजे आपल्यासारख्या ज्योतिषांचं मार्गदर्शन तर घ्यावंच, पण त्याचबरोबर काही असे उपाय आहेत का की जेणेकरून मन स्थिर ठेवता येईल? नाही, आता मन स्थिर होण्यासाठी दोनच गोष्टी, एक तर आपल्या सद्गुरूच्या चरणात लिहिणं आणि गुरुचरित्र पारायण करणं. त्याला मन स्थिर करण्यासाठी सगळ्यांना जनरल सगळ्यांनी करावं ज्याच्या मनाची बेचैनी आहे. हा पता त्यांच्या पत्रिकेत मृत अवस्थेत महिन्याच्या चतुर्थीला साबुदाणा 1.25 किलो साबुदाणा गरिबाला अन्न द्या, गाईला खाऊ घाला, पक्ष्यांना खाऊ घाला. एवढं जर करतील तर त्यांना त्यातून मनाची बेचैन थांबवण्यासाठी चांगला उपाय होऊ शकतो. किंबहुना त्यांनी रेग्युलर गुरुचरित्र पारायण करावंच करावं. एक पान कवीनं वाचून वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. कोणत्या दत्ताच्या, स्वामींच्या, साईनाथांच्या मंदिरात तुम्हाला जो आवडेल देव तो मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाच्या मंदिरात जाऊन किमान एक फुलवात लावावी आणि किमान 5 मिनिटं शांत समाधी अवस्थेत तुम्ही बसावं असं मी नक्कीच सांगेल. फार वेळ नका घालू, किमान 5 मिनिटं देवासाठी द्या, मन स्थिर नक्कीच राहील. हे 1 आठवडा 2 आठवडे 15 दिवस करून होणार नाही, ह्याच्यात सातत्य राहणं गरजेचं आहे. खरंय, ह्या सातत्य राहणं गरजेचं तेवढंच महत्वाचं आहे. खरंय. अशीच एक पुढची पत्रिका आहे ती राजन परब यांची. रत्नागिरीचे राजन परब तुमच्याकडे 2014 साली आले होते आणि तर त्यांच्या सगळ्या या व्यवसायामध्ये सगळीकडनं कोंडी झाली होती. त्यांनी काही भागीदार करून घेतले होते, त्या भागीदारांनी त्यांना फसवलं. व्यवसाय वृद्धीसाठी करता त्यांनी प्रयत्न केले होते पण ते काही यशस्वी झाले नाहीत. 15 ऑक्टोबर 1977 मधला त्यांचा जन्म आहे, दुपारी 2:30 वाजताचा. आणि ती पत्रिका मला वाटतं मुंबईत येऊन तुम्हाला त्यांनी दाखवली होती आणि 15 ऑक्टोबर 1977 77. ओके, वेळ अंदाजे काय सांगितलं? दुपारी 2:30 वाजता. आता ह्यांच्या त्यावेळेस 2014 मध्ये माझ्याकडे आले होते. साधारण आज काही दिवसांपूर्वी टीव्हीचा मालिकेतला कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांनी फोन केला, गुरुजी तुम्हाला मी भेटून गेलो होतो, आपला कार्यक्रम टीव्हीवर लागतोय. त्या निमित्ताने फोन केला होता. त्यावेळी आमचं बोलणं झालं. त्यांना विचारलं की आताची परिस्थिती कशी आहे. तर परबांनी मला सांगितलं की गुरुजी तुमच्या सल्ल्याने आज मी जो आहात फक्त तुमच्यामुळेच आहे, नाही तर त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. अच्छा, म्हणजेच की ज्यावेळी त्यांचा व्यवसाय 2000 पासून ते 2014 पर्यंत व्यवसाय 10 पर्यंत व्यवसाय चांगला होता. 2010च्या नंतर त्यांनी पार्टनरशिप करून घेतली आणि व्यवसायातली एवढी अधोगती लागली की ते चक्क घर चालवणं आणि त्यांचं ऑफिस चालवून नाकी नव्हतं. डोळ्याजवळ लाखो रुपयांचं कर्ज होतं. पार्टनर 2 घेतले होते, पार्टनरने काही रकमा लावल्या होत्या, त्यातूनही त्यांची मोठी फसवणूक झाली होती. कारण त्यांच्या 7म स्थानामध्ये जिथून लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर पाहतो, इथे त्यांचा मंगळ, भूमीचा कारक मंगळ होता. हे कंस्ट्रक्शन व्यवसाय संबंधित होते. 2007 ते 2010 या कालखंडात त्यांची प्रगती फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. परंतु त्या 2010च्या नंतर यांची अधोगती सुरुवात झाली आणि त्याला कारणीभूत होतं त्याच्या पत्रिकेला महादशाही. आता पत्रिकेला महादशा कारणीभूत असल्यामुळे कळत नकळत मित्र सोबत आले, एकटा करतोय 2 मित्र सोबत घेऊन मोठा व्यवसाय करू, यांची भूमिका चांगली होती. पण त्या 2010च्या नंतर यांची जी वाताहत झाली त्याचा कारणीभूत होतं की पत्रिकेतली मंगळाची महादशा संपून राहूची महादशा चालू झाली आणि राहूच्या महादशेत यांची वाताहत मात्र मोठी झाली, कर्जबाजारीपणा झाला आणि ते नुकसान झालं. हे पत्रिका मोठी विश्लेषण करणारी पत्रिका आहे.
तुम्ही जे विश्लेषण म्हणताय त्या पत्रिकेचं जाणून घ्यायचंच आहे, कारण अशा वेळेला खरं तर अशा काही पत्रिका असतात ज्या अनेकांना मार्गदर्शक ठरू शकतात. अशी जर का त्यांच्याही बाबतीत परिस्थिती उद्भवली तर वेळीच ते तुमचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्यक्ष भेटून घेऊ शकतात. त्यामुळे ते विश्लेषण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्यासोबत आहेत. आपण राजन परब यांच्या पत्रिकेचा अभ्यास करत होतो, त्याचं विश्लेषण तुम्ही करत होतात. मोठ्या अडचणीच्या परिस्थितीत असताना तुमच्याकडे ते आले होते. काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया होती? तुम्ही ही सगळी पत्रिका आणि त्यातली जी काही तुमच्या समोर एक चलचित्रासारखं त्यांचं सगळं मागचा काळ उभा राहिला सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? ब्रेकच्या आधीचा आपण विषय जो चालला होता की राजन परब हे व्यक्ती ज्यावेळी माझ्याकडे आली होती त्यावेळी त्यांचं घर चालवणं मुश्किल होतं. राहूची मादशा होती आणि राहूच्या मादशात प्रत्येक जण तसंच घडतं. आपल्या अनपेक्षित घटना घडतात आहे. यांनी बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने 2 पार्टनर सोबत घेतले. पार्टनरने जी रक्कम सांगितली तेवढी न लावता कमी लावली, सेरिंग झाली आणि पार्टनर अचानकपणे सोडून गेले. मोठी जबाबदारी यांच्यावर आली आणि याच्यावर फायनान्शियल मोठे लॉसेस झाले. योगाने 2011 मध्ये त्यांची 7.5 चालू झाली आणि 7.5 मध्ये 2011-2014 चक्क म्हणजे त्यांनी मला सांगितलं बाबा मी रणजित तुम्हाला भेटलो नसतो तर आज या दुनियात मी राहिलोही नसतो. अशाही परिस्थिती पत्रिकेमध्ये यजमान माझ्याकडे आले होते. पण आज ते बिचारे खुश आहेत. त्या सगळ्या संघर्षातून आज स्वतःला उभं केलेलं आहे. व्यवसाय त्यांचा बराबोलाने 2009-10 साली होता तसा व्यवसायाचा चालू झालेला आहे. आणि याला कारणीभूत साधी 7.5 पण होती. राहूची प्रत्यंतर दशाही होती. बुधाची महादशा, प्रत्यंतर राहूची महादशा. बुध वाणीचा कारक, शब्दाचा कारक, विचाराचा कारक आणि विचार कुठेतरी डायव्हर्ट केले राहूने केले. आणि राहू नावाचा ग्रह नाहीच आहे. तो मेंदून धड, राहूचं जे सिम्बॉलिंग आहे तो शरीराच्या खालचा भाग आहे, त्याला डोकं नाहीये. आता डोकं नसल्यामुळे मेंदूचा विचार नाही, बुद्धीचा विचार नाहीये, सगळा इमोशन्सचा विचार. म्हणजे हा मित्र मला मदत करतोय म्हणून मी त्याच्यावर राहायचं आणि त्या मित्राने त्यांना धोका दिला काही काळानंतर, कारण तेवढं त्यांना रनिंग येत नव्हतं. योगाने मार्केटमध्ये असणारी स्थिती त्यांना कारणीभूत होती असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांची 7.5 आणि राहूची प्रत्यंत दशा कारणीभूत होती. आणि अनेक उपाय केले. शनी 7.5 यांना लॅपिस नावाचा रत्न धारण करायला दिला होता, तो धारण केला होता. पत्रिकेला 2 पूजा होत्या. यांनी त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतले होते, पूजा केल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रिकेतला मंगळ जो भूमीचा कारक आहे तो नीच राशी होता. यांना मी पोळंद नावाचं रत्न धारण करायला दिलं आणि त्यामुळे आज त्यांची धर्मपत्नी यांना चांगली साथ देते. पार्टनर निघून गेला पण त्यांच्या लाईफ पार्टनरने त्यांच्या सोबत खंबीरीने उभं राहिलं. ते बाहेरचं काम सांभाळतात आणि त्यांच्या धर्मपत्नी हे ऑफिसचं काम सांभाळतात आणि बऱ्या बोलाने आज त्यांच्याकडे 13-14 स्टाफ आहे. आणि आज ते ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये बऱ्या बोलून समर्थपणाने पाठीमागच्या 1.5 वर्षांमध्ये ते उभे आहेत आणि ते धन्यवाद देतात. आनंदजी मला कार्यक्रम पाहिल्यामुळे सांगितलं, आनंदजी धन्यवाद, तुमचा आज कार्यक्रम टीव्हीवर आम्ही तुम्हाला पाहतोय. पण ते आम्हाला मुंबई कार्यालयात भेटून गेले होते. आज त्यांची परिस्थिती बऱ्या बोलाने चांगली आहे. काही छोटे मोठे सात्विक उपाय सांगितले होते त्यांनी नक्कीच केले होते. भाग्यस्थानात त्यांच्या राहू सोबत असणार रवी, आयुष्याला ग्रहण लागलेलं होतं, ते ग्रहण नक्कीच मावळलं असं त्यांना मला कबुली दिलेली आहे. असं अनेक माझ्याकडे ग्राहक अशा संबंधितले आहेत. परब यांची आपण ही पत्रिका पाहिली. भागीदारांनी फसवलं, अनेक अडचणी आल्या, संकट आली, त्याचा सामना करत तुम्ही सांगितलेले उपाय त्यांनी केले आणि त्यांच्या व्यवसायात पुन्हा एकदा स्थिरता लाभली. पण साधारण अशा अडचणींमधून बाहेर आल्यानंतर जे आपण उपाय केलेले असतात ते उपाय कायमस्वरूपी ठेवायचे असतात की अडचणीत बाहेर आलं थांबवायचे असतात? नाही, उदाहरणार्थ मगाशी मी सांगितलं की जर एखादा चंद्रमृत अवस्था असेल तर जिवंत नाही करू शकत आहे. मन बेचैन होत आहे तर मन बेचैन केव्हा होतं? आपल्याला कामं घडली नाहीत तर मन बेचैन होतं. तर मन बेचैनसाठी बाबा मी सांगितलं की ते काही दिवस कंटिन्यू उपाय करायचे किंवा त्यांच्या शुभांकाच्यानुसार आम्ही काही विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट आठवडे सांगतो, विशिष्ट महिने सांगतो. तर तेवढेच महिने आठवडे करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आम्ही एखाद्या युवतीला लग्न ठरत नाही म्हणून सांगितलं बाबा तो पिंपळ्या झाडाला पाणी घालायचं आहे 27 शुक्रवार, तर 27 शुक्रवार केलं तर माझं मत होत आहे. बरोबर. लग्न जमत नाही त्यांच्यासाठी सांगतो बाबा तुम्ही किमान 7 पौर्णिमा म्हणजे 6 महिने तुम्ही कुलदेवतेची किंवा तुमच्या देवीची ओटी भरा. होत आहे, मला माहिती आहे, कारण कुवारी आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासिनींनी ओटी भरण्याची प्रथा परंपरा आहे. तर एखाद्या कुवारी मुलीने जर ते ओटी भरते आणि ती देवीला मागणी करते की आई जगदंबे तुझी मी ओटी भरते, मला तशी तू सुवासिनीसारखी लवकर लवकर बनव, तर जगदंबा तुमचं नक्कीच ऐकेल, तुमची कुलदेवता तुमचं नक्कीच ऐकेल. त्याला सात्विक असतात. मग त्याच्या पत्रिकेच्या ग्रहदशा पाहून मी सुचवतो किंवा तुम्ही त्या पत्रिकेच्या दशेनुसार किंवा पत्रिकेतल्या कुंडलिनीनुसारच तुम्ही उपाय करावेत. खरंय. भागीदारीचा विषय आपण आता बघितला. भागीदारांनी फसवलं. भागीदार करताना त्यांच्याही पत्रिका पाहणं इष्ट ठरतं? हो, पाहायलाच पाहिजे. लग्न करताना आपण जसं 2 मुलांची किंवा मुलाची पत्रिका पाहतो, 2 व्यक्तींची पत्रिका पाहतो,
तर भागीदार करण्यासाठी कंपल्सरी पत्रिका पाहणं गरजेचं आहे. ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतील की नाही, गुरुबळ म्हणजे पैशासाठी वाद तर होणार नाहीत ना, भविष्य काळात कोर्ट कचेरी करावी लागणार नाही ना. जर अगदी परबांच्या राजन परबांच्या विषयी मी सांगेल तर त्यावेळी माझ्याकडे आले नसते तर 100% कोर्ट कचेरीला सामोरं जावं लागलं असतं. कारण व्यायाभावामध्ये कोर्ट कचेरीतून पाहतो तिथे अशुभ ग्रह अनेक होते, त्यांचे आयुष्याला ग्रहण लागणार होतं, किंबहुना असंही झालं शकतं बिना भाड्याच्या खोलीत जाऊन बसावं लागलं असतं. बापरे. मग त्यावेळी तुम्हाला प्रिकॉशन घेणं चांगलं असतं. म्हणजे पुढे आपली गाडी नाही गेली तरी चालेल, मी यजमान सांगेल पुढे गाडी नाही गेली तरी चालेल, दर्शकांना सांगेल, पण 1 इंच मागे जाता कामा नये यासाठी तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. बरोबर. भले तुमच्या आयुष्यात प्रगती नाही झाली चालेल किंबहुना, पण मागे जाता कामा नये. जे आज आपण स्टेटस जे आपलं आयुष्य जे कमवलंय ते पुढे वाढवताना नाही आलं चालेल, परंतु कमी होता कामा नये यासाठी आपण प्रिकॉशन घेणं अतिशय गरजेचं आहे. खरंय. खरं तर व्यवसाय म्हटलं, उद्योग म्हटलं की अशी काही प्रतिष्ठित नावं असतात की ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपण यांच्यासारखं श्रीमंत व्हावं, यांच्यासारखं यशस्वी उद्योजक व्हावं. त्यांच्या पत्रिकेमध्ये नेमकी काय ग्रहस्थिती असते, ते कशामुळे एवढे मोठे उद्योजक होतात, याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि काही प्रतिष्ठित उद्योजकांच्या आज कुंडली पण तुम्ही बरोबर आणल्यात, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. जसं ब्रेक पूर्वी म्हटलं की काही यशस्वी उद्योजक असतात, त्यांच्या कडे पाहून आपल्याला प्रेरणा घ्यावीशी वाटते, त्यांच्यासारखं आपण व्हावं असं वाटतं, तसा व्यवसाय करावा, उद्योग करावा असं वाटतं. धीरूभाई अंबानी हे मला वाटतं सगळ्या उद्योजकांसाठी, व्यावसायिकांसाठी एक मोठं उदाहरण आहे, एक प्रेरणा आहे. त्यांच्या पत्रिकेविषयी नेमकं आपण काय सांगाल, त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण कसं कराल? बघा, चांगलं उदाहरण तुम्ही निवडलं. एक कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या डोळ्यासमोरचा जर व्यक्ती असेल तर धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानीच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रह हा युवा अवस्थेत होता. अच्छा. चंद्र नावाचा ग्रह हा वृद्ध अवस्थेत होता आणि गुरु नावाचा ग्रह हा ह्यांच्या कुमार अवस्थेत होता. आता 3 जर ग्रहांची तुम्ही अवस्था पाहताय तर निर्णयक्षम वृद्धी होती. म्हणजे मनाचा कारक जर वृद्ध असेल तर तो मेच्युअर्ड विचार करणार आहे, विचार परिपूर्ण करणार आहे. पैशाचे निर्णय घ्यायचेत ते झटकीपट क्विक निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि त्यांची जी अंदरुनी विश्वास होता जो रवी या ग्रहावरून मिळतो तो युवा अवस्था धाडशी होता. एखाद्या वयवर्ष 18 ते वयवर्ष साधारण 25 वर्षात एखाद्या युवकाला किंवा युवतीला एखादी गोष्ट सांगितली तर ती जिज्ञासाने काम करते. ही कॉलेजच्या टीनेजरची मुलं सगळी काहीतरी करायचं म्हणून शिक्षण घेतात आणि त्या शिक्षण ओघात ते पुढे जातात, पण अनेकांना अपयश मिळतं. त्याची कारण असतात. बाल्यावस्था असणारा त्यांचा रवी असेल, चंद्र असेल, मृत असेल, पण कुमारावस्था, वृद्ध अवस्था, युवा अवस्था ह्या 3 अवस्था अतिशय ग्रहांच्या मेच्युअर्ड पद्धतीने कार्य करतात. आता तिथं गुरु वृद्ध असून कामाचा नाहीये, म्हणजे पैसा आला जतून ठेवला म्हणजे पैसा खर्चच केला नाहीये, तो मार्केटमध्ये टाकला तर पैसा येणार नाहीये. बरोबर. पण तो युवा अवस्थेत आहे, मला ठेवायचे मला लावायचे मार्केटमध्ये. तर धीरूभाई अंबानींचा जो गुरु नावाचा ग्रह होता तो युवा अवस्थेत होता, त्यामुळे त्यांनी पैशाचे निर्णय झटकीपट घेतले. त्यांचा चंद्र नावाचा ग्रह हा वृद्ध होता, त्यांनी पूर्ण विचार करूनच ते आयुष्याचे निर्णय घेतले. आणि त्यांचा रवी नावाचा ग्रह हा कुमारावस्थेत होता, त्यामुळे धाडशी वृत्तीने आणि एक विश्वासाने कॉन्फिडन्सली ते निर्णय घेत गेले म्हणून त्या आयुष्यात सक्सेस झालेत. त्याला दुसरी गोष्ट कारणीभूत आहेत, त्यांच्या पत्रिकेत ग्रह मृत अवस्थेत एकही नव्हता. अच्छा. त्यांच्या पत्रिकेतला मृत अवस्थेत ग्रह एकही नव्हता. शुक्र होता तो मृत होता, म्हणजे परिवाराकडे त्यांनी कमी वेळ दिला. कारण व्यवसायात माणूस उतरला की परिवाराकडे वेळ कमी झाला होता. तर कोकिलाबाईंनी त्यांना फार दूर टाकलं नाही, पण कोकिलाबाईंनी त्यांच्या मागे उभे राहिल्या, कारण तो शुक्र नावाचा ग्रह वृद्ध होता. नवऱ्याला साथ देणं त्यांची फार मोठी भूमिका होती. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाला त्यांच्या धर्मपत्नीची किंवा त्यांच्या सहकार्याची साथ असणं तेवढंच गरजेचं असतं. सहकार्याचा आम्ही पराक्रम स्थानातून सहकारी पाहतो, मित्रपरिवार पाहतो 3ऱ्या स्थानातून. तर तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू कराल तर तुम्हाला सहकार्याची साथ आहे. आम्ही मित्रमैत्रिणी साथ लाभस्थानातून पाहतो. मित्रमैत्रिणी साथ किती गरजेची आहे, सहकार्याची साथ किती गरजेची आहे, ही तुम्ही साथ असल्याशिवाय तुम्ही एकटे पुढे नाही जाऊ शकत आहे. बरोबर. तुम्ही एकटे पुढे नक्कीच जाऊ शकत नाही. तुमच्या पत्रिकेला ग्रहदशा तेवढा पूरक असतात आणि एखाद्या पत्रिकेत ग्रहदशा नाहीत असं गृहीत धरा. त्यांच्या एखाद्या ग्रह नाहीत, मग ते अनुरूप करण्यासाठी आमच्या ज्योतिषशास्त्राचा उपयोग करा. बरोबर. बघा, तुम्हाला विश्व बदलवता येणार नाही, पण तुमचं आयुष्य मात्र बदलवता येईल.
आपल्या जग नाही बदलवता येणार आहे, बरोबर. समोरच्या व्यक्तीचे विचार नाही बदलवता. तर आपले जे विचार बदलले, आपले विचार बदलले तेव्हा आपल्याला काहीतरी गती मिळते, आपल्याला काहीतरी हौसला वाढतो, जोश वाढतो, तर आपल्याला गती मिळते. सायन्सच्या शब्दात तुम्हाला एक शब्द चांगला सांगेल की एखादी 4 कामं आपली घडलीत ना, चांगली घडलीत, घटना घडल्या, तर 5वी न घडणारी घटना आपल्या आयुष्यात चांगली घडते. त्याचं कारण असतं की आपल्या आयुष्यात 4 घटना पॉझिटिव्ह घडलेल्या आहेत. आणि जर 4 घटना पहिली सकाळ सकाळी घरातून बाहेर पडला, एखादा निगेटिव्ह कोणी समोर आला, तर एक सायकोलॉजी आपली बनलेली असते. फलाफला व्यक्ती दिसला तर माझ्या आयुष्यात तो वाईट आहे, मला नष्ट लागणार, मला कामच होणार नाही, असं काही होत नाही. तुमचं मन तिथे खचतं आणि मनाने खचतं. चंद्र तुमचा खराब झाला की दिवस तुमचा खराब झाला, बरोबर. कारण 1-2.25 दिवस चंद्र एका राशीतून फिरतो, संपलं तुमचं. चुकून तुमच्या अष्टमातून त्या दिवशी चंद्र जात असेल तरी तुमची कामं नुकसान होतात, बने कामं बिघडतात. त्यामुळे प्रत्येक गोचराचं ग्रहमाने तुम्हाला मारक ठरतं. आता चंद्राचं लक्षात नका घेऊ, कारण चंद्र 2.25 दिवसामध्ये एका राशीला 27 दिवसात पूर्ण 12 राशींना फेरा घालतो. पण तुम्ही रवीला लक्षात टार्गेट करावं, मंगळाला टार्गेट करावं, बुधाला टार्गेट करावं. बरोबर. तुम्हाला 3 ग्रह, मंगळ बुध, म्हणजे रागावर कंट्रोल आला तरी व्यवसायात प्रगती घेऊ शकते. तुमच्या वाणी आपला बुध चांगला केव्हा आहे, म्हणजे आपल्या समोरचा शब्द केव्हा ऐकेल हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. खरंय. हे तुम्हाला एवढं चार्ट जर कळला, तुमचं आम्ही काही लोकांना मी मंथली ग्राफ काढून देतो. त्याचे मी फार शुल्लक पैसे घेतो मंथली ग्राफचे. मग आमच्याकडे यायची गरज नाही, मेलच्या मार्फत आमचा मंथली ग्राफ घेऊन जा. त्याचे आम्ही फक्त 250 रुपये एका ग्राफचे, एका महिन्याचे घेतो. तर तुम्ही तसे मंथली ग्राफ घ्या. तुमची मनस्थिती केव्हा चांगली असेल, मनाचा कारक त्या मंथली ग्राफच्या हिशोबाने तुम्हाला पुढे जाता येईल. बरोबर. टीव्हीवर आता जो मंथली ग्राफ कसा असतो दाखवतो आम्ही, तो मंथली ग्राफ प्रत्येकाने घ्यावा. आमच्याकडे अगदी महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्र बाहेरून आपल्याला फोन येतात आहे. तुम्हाला सगळं विनंती सांगेल, आम्ही मंथली ग्राफ काढून घ्या. 250 रुपये एका महिन्याचे लागतात, फार मोठी अमाऊंट नाही, पण महिन्याचं शेड्यूल तुमच्या लक्षात राहतं. माझा चंद्र वरती केव्हा आहे, माझी मनस्थिती चांगली का, चांगलं असेल तर चांगलं काम करा, वाईट असेल तर कामच करू नका, थोडं कमी काम करा, बरोबर. महत्वाचे निर्णय घेऊ नका. एवढं जर केलं तर आपल्या आयुष्यात प्रगती साधता येते. मग त्यासाठी तुमच्या पूर्ण पत्रिका पाहण्याची गरज नाही, बरं का. बरोबर. असा विषय आहे. खरंय. आपण धीरूभाई अंबानींची पत्रिका पाहिली, जसं तुम्ही त्यांनी सांगितलं की हे 3 ग्रह त्यांचे फार महत्वाचे होते. या 3 ग्रहांमुळे त्यांना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची सवय लागली, असं गुरुच्यामुळे आणि रवीच्यामुळे. अच्छा. हो. पण आता तुमच्या 16 वर्षांच्या या कारकिर्दीत अशी आणखीन एखादी पत्रिका तुमच्या पाहण्यात आली की जो माणूस धीरूभाई अंबानी होऊ शकेल? हो, अनेक अशा पत्रिका आहेत. म्हणजेच की माझ्याकडे एक इथून मुंबईचाच एक व्यक्ती आहे, गणेश नावाचा मुलगा. आज गणेश नावाचा मुलगा माझ्यावेळी 2007 साली मला भेटला होता. त्या गणेशला त्यावेळेला 80-85 वर्षाचं पॅकेज होतं, म्हणजे 7,000 त्याला पगार अंदाजे होता. आज 25 लाखाचं अॅन्युअली पॅकेज घेतोय. क्या बात आहे. आज 25 लाखाचं. त्याने किमान 100 लोक माझ्याकडे पाठवले असेल आणि 100 चुकून एखादा व्यक्ती अनसक्सेस असेल, 99 लोक सक्सेस झालेले आहेत. आणि आता माझ्याकडे भूषणजी एक अभिमानाची गोष्ट सांगेल, माझ्याकडे आता जो ग्राहक क्राऊड वर्ग आहे तो रेफरन्सनेच माझा जास्त आहे, महत्त्वात पब्लिसिटी जास्त आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासारख्या चॅनलवर मला येण्याचा मोका मिळाला, तर त्या लोकांमुळेच, दुसरं काही नाही. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि अशी काही उदाहरणं जर आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवली तर नक्कीच मला खात्री आहे की त्यातनं आपले प्रेक्षक सुद्धा प्रेरणा घेतील. प्रेक्षक, जर तुम्हालाही काही समस्या असतील तर पुणे आणि मुंबई या दोन्ही संपर्क कार्यालयांचे पत्ते आम्ही तुम्हाला दिलेत, तिथले नंबर दिलेत, ईमेल आयडी आहे, वेब आयडी आहे. तुमच्याही काही समस्या असतील तर भेटीची वेळ आधी निश्चित करा आणि श्री आनंद कुमार यांना जरूर भेटा आणि तुमच्या समस्यांवरती तोडगे जाणून घ्या. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान चर्चा केली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.